बघा लोक ऐकत नाहीत. त्यांना महत्व पटवून द्यावं लागतं. जाणीव जागृती त्यांच्यामध्ये अवेअरनेस सिक्युअर केला जातो किंवा त्यांना माहिती मिळण्यासाठी मग पथनाट्य असतील, कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे बाबांनी काय केलंय, कीर्तनाचं माध्यम निवडलं. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांनी काय कीर्तनाचं माध्यम. कारण काय, ज्या माध्यमातून हा समाज एकत्र येणार आहे, मग असं माध्यम कोणतं आहे? पूर्वीच्या काळी देवभोळा समाज आहे आपला, हिंदू धर्म. मग काय सगळे त्याला काय केलंय, एक धर्माची जोड देऊन मग कीर्तनाच्या माध्यमातून ती जाणीव जागृती महत्व पटवून दिलं गेलेलं आहे. मग लोकांपर्यंत ते पोहोचवायचे आहे. मग कुठंतरी ते काय होणार आहे, ती जाणीव त्यांच्यामध्ये येऊन मग थोडा बहुत चेंज त्याच्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीनं हे प्रयत्न केले गेले आहेत. परत काय, शासन स्तरावर सुद्धा बरेच प्रयत्न. मग काय, ग्राम स्वच्छता अभियान असेल, गाडगे बाबा ग्राम स्वच्छता, मग पुरस्कार देणं त्यांना, म्हणजे काय काहीतरी प्रोत्साहन दिलं. लहान मुलांचं सुद्धा बघा, तुला आता उद्या एवढं पाठ करून ये, बक्षीस देणार आहे सगळ्या वर्गाच्या पुढे. मग पेन का असं ना ती 2 रुपयाची, पण सगळे एकाला भेटायला लागले. त्याचं महत्व वेगळंच आहे की, सगळ्यामधून एकाला भेटायला लागले. मग त्यानं काय त्याच्यामध्ये काय एक एनर्जी येते, मला बक्षीस भेटलं. मग त्याचा पुढच्याला काय म्हणतात, ते पुढच्याचं बघून महागले काय करतात, अरे बापरे आपण सुद्धा बक्षीस भेटावं. मग गावामध्ये कॉम्पिटिशन घडवून आणायचे. कॉम्पिटिशन म्हणलं की लोक पेटून उठतायत. मग चला आपले गाव स्वच्छ करूया. कोणी कोणी आपला उद्देश साध्य करायचा. मग ते माध्यम कोणतं का असताना, मग चित्रपट असेल, एखादी स्पर्धा असेल, एनिथिंग एल्स, का आपल्याला ते घ्यायचे, फक्त आपला उद्देश काय साध्य करायचा की पर्यावरणाचं संवर्धन, पर्यावरणाची जपणूक, कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट त्याच्या माध्यमातून साध्य करणं. मग आता इतिहासामध्ये सुद्धा युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हे जे आहे त्याने काय केलं, युनोनं सुद्धा 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यावर चर्चा झाली. पूर्वी कसं होतं बघा, तेवढी प्रगती नव्हती, त्याच्यामुळे तेवढ्या समस्या नव्हत्या. पूर्वीच्या काळी वाहनं एवढी होती का? नाही. परत काय कारखाने एवढी होते का? नाही. मग काय झालं, जशी जशी प्रगती होत गेली तस त्याच्यासोबत समस्या सुद्धा येत गेल्या, समस्या वाढत गेल्या. त्याच्यामुळे मग ती गरज पडली. आणि 1972 ला दुष्काळ पडलेला होता बघा मोठा भारतामध्ये. मग त्यावेळेस काय दुष्काळाची कारणं शोधली गेली इतिहासामध्ये. का बरं दुष्काळ पडला? हे जे निसर्ग आहे, निसर्गाचं एक वेगळं वागणं किंवा पाऊस इरेग्युलर कसा झाला, अनियमितता का बरं यायला लागली निसर्गामध्ये, चक्र होतं. मग काय प्रदूषण आहे, बरीचशी कारणं त्याच्या पाठीमाग हे जे काय अहवाल मांडले या संघटनांनी युनोच्या माध्यमातून, मग त्यांच्या लक्षात आलं की पर्यावरण संवर्धन करणं अतिशय काळाची गरज आहे. मग स्टॉकहोम येथे भरलेलं ते अधिवेशन किंवा एक परिषद आहे, कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये असे काही ठराव पास केले गेले की हे जागतिक लेवलवर, इंटरनॅशनल लेवलची संघटना सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत, पूर्ण जगानंच. आणि ही जी वसुंधरा आहे, ही जी पूर्ण अर्थ आहे, ही काय जगली पाहिजे, वाचली पाहिजे, तरच मनुष्याचं अस्तित्व आहे. अदरवाईज सगळे संपणार आहेत. मग काय केलं त्याच्यामध्ये, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, UNEP लॉंग फॉर्म विचारलं जाते बघा. UNEP दीर्घोत्तरी किंवा दीर्घ स्वरूप लिहा, का म्हणतो आपण लॉंग फॉर्म. शॉर्ट फॉर्म काय दिलं असतं, UNEP. UNEP मीन्स यू स्टँड्स फॉर युनियन नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम. हे युनायटेड आहे, युनियन नाही, युनायटेड आहे. मग ते त्याचं लॉंग फॉर्म लिहिता आलं पाहिजे, त्याचं दीर्घ स्वरूप. अशा पद्धतीचे प्रश्न छोटे छोटे असतात, आपण काय दुर्लक्ष करतो. मग नंतरच्या काळात भारतात सुद्धा पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरण प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरणाची सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना. आपल्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बघा एक विभागच केला त्यात, सांस्कृतिक व पर्यावरण मंत्री. मग काय त्यांच्याकडे ही जी खातं आहे, हे जे डिपार्टमेंट आहे, त्याची परमिशन लागते एखादी कारखाना उभा करायची. मग पर्यावरण डिपार्टमेंट, एन्व्हायरमेंट त्या डिपार्टमेंटची परमिशन घेतली जाते की तो जो प्रोजेक्ट आहे तो पर्यावरणाला अपायकारक आहे किंवा दूषित होणार आहे पर्यावरण, त्याच्यामध्ये ते मग त्याच्याकडे ते हक्क आहेत परमिशन द्यायचं की नाही. मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार बराच व्हायला लागलाय. मग ते बघितलं जायचं पूर्वी, एखादी कारखाना आहे कोणता स्टोनचा, खाणकाम किंवा कुठं केलं जायचं आहे ते स्टोन क्रशर कुठं बसवलं जायचं आहे, दगडी काय म्हणतो आपण त्याला,
खडी केंद्र. खडी केंद्र मग भरपूर प्रमाणामध्ये धुळीचं हवेचं प्रदूषण होणार आहे, आवाज गोंगाट येणार आहे. मग त्या एरियामध्ये जवळपास 5 किलोमीटरच्या तर एरियामध्ये वस्ती राहू नये अशा ठिकाणी त्याची परमिशन दिली जायची पूर्वी. आता त्याच्यामध्ये पळवाटा आलेले आहेत, बरेचसे भ्रष्टाचार आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे दिलं आहे. मग आज सुद्धा काय हे काय शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत आणि नॅशनल स्तरावर इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न केले आहेत. त्यासाठी पर्यावरणाविषयक जाणीव जागृती व्हावी आणि सगळे काय एकजुटीने पर्यावरण वाचलं, परिसंस्था वाचल्या तरच मनुष्य प्राण्याचं अस्तित्व इथं शिल्लक राहणार आहे. आता अजून एक वक्तव्य आहे बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज काय तुम्ही सुद्धा सांगू शकता. पहिलं दिलेलं आहे निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. पर्यावरण परिसंस्था जर काय ऱ्हास होत असतील तर निसर्गाचा समतोल सुद्धा काय ढासळतोय. मग काय जंगली प्राणी कुठे येत आहेत, त्यांचं जरा निवासस्थान. आता एखादी जंगल आहे, जंगल तोडलं मग ते राहणार आहेत कुठं, त्यांचं लो लाईंग एरिया जो आहे त्यांचं जे वस्ती स्थान आहे तेच जर नष्ट झालं मग त्यांनी राहायचं कुठं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, जंगलाचे संवर्धन करणं अतिशय गरज आहे. पर्यावरण तरच टिकून राहणार आहे. का बरं गरजेचं आहे तर निसर्गाचा समतोल बिघडू नये हे पहिले सांगितलेलं आहे, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. दुसरं एक दिलेला इथं नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी. जसं जसं प्रगती होत चालली आहे तसं समस्या सुद्धा आवासून उभ्याच आहेत, त्याच्या पाठीमागे यालाच लागल्यात आणि त्या रोखण्यासाठी सुद्धा पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. पुढे आपण लिहू शकतोय प्रदूषण रोखण्यासाठी, इकडे लिहा. इकडे काय लिहिताला अजून मनानं काही तेच पुस्तकामध्ये गाईड मध्ये तुमच्या डायजेस्ट मध्ये जे दिले तेच असावं असं काही नाही, वेगळे सुद्धा असू शकते. का चूक होणार आहे का ते नाही. आपण अभ्यासलोय की पर्यावरण संवर्धन, संवर्धन म्हणजे काय जपणूक, पर्यावरणाची जपणूक का करायची आहे. तर काय आपण लिहू शकतो हे पर्यावरण संवर्धन का बरं गरज आहे, काळाची गरज का बरं आहे, पर्यावरण संवर्धनाची एवढी गरज का बरं, एवढं महत्व आहे त्याचं. मग कशासाठी इकडे लिहा, परिसंस्थेचा ऱ्हास होऊ नये म्हणून, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी. एकूणच काय तर हे जे पूर्ण इन्व्हायरमेंट आहे अबाधित राहण्यासाठी, वसुंधरेची जपणूक होण्यासाठी आणि मानवामधला प्राण्यामधला जो काही हस्तक्षेप आहे तो रोखण्यासाठी. नाहीतर मानवी वस्तीमध्ये ते प्राणी येतील आणि हाहाकार माजेल सगळीकडे, काय हल्लकल्लोळ माजणार आहे का नाही. वाघ सिंह यासारखे जर पशु आले किंवा यांची जर संख्या कमी झाली तर काय होणार, हरण हरिण ससा हे जे कोणते प्राणी आहेत 2 नंबरचे जे प्राथमिक भक्षक आहेत, उत्पादकाच्या नंतरचे ते प्राथमिक भक्षकांची संख्या वाढल आणि काय सगळं इम्बॅलन्स होऊन जाईल. मग गवताचं प्रमाण कमी पडेल, मग एकदमच त्यांची संख्या वाढल आणि एकदमच कमी होणार आहे. एकदम वाढली पॉप्युलेशन, आता बघा तुमच्या घरामध्ये 1-2 गायी आहेत, काय केलं त्या ठिकाणी 20 गायी जर झाल्या मग काय होईल, तो जो काही चारा साठवलेला आहे तो सगळा संपून जाईल आणि पॉप्युलेशन देखील एवढा अबंडंट एक्सेसिव्ह ग्रोथ होईल त्याची. एकदम 10 गायीच्या 20 गायी होतील का नाही त्यांची पिल्लं वगैरे, आणि एकदम संख्या वाढली मग तोच चारा सुद्धा अपुरा पडणार आणि एकदमच काय सगळंच डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यासाठी पर्यावरण संवर्धन अतिशय गरजेचं आहे. छोटे छोटे प्रश्न आहेत येऊ शकतात, हा तक्ता पूर्ण करायचा आहे, उद्या करून घेऊन या. आता पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. हे सामाजिक जबाबदारी जी आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे सगळ्यांना माहिती जर झालं तरच काय होणार आहे, हे टिकून अबाधित राहू शकणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यामध्ये जाणीवा जागृत्या त्यांच्याकडे दिली पाहिजे. आता सांगितले पर्यावरण आणि मानव यांचा मानवाच्या अस्तित्वापासूनच संबंध आहे, ते वेगळे होऊच शकत नाहीत. कारण काय परिसंस्थेचा तो एक घटकच आहे. वेगळं केलं तर काय मग ते शक्यच नाही वेगळं. पर्यावरणापासून मानव आणि मानवापासून पर्यावरण ते इंटर रिलेशन आहे, त्यांचं आंतरक्रिया घडल्या तरच पर्यावरण राहणार आहे. पर्यावरणामध्ये आपण राहतो आपल्यामुळे पर्यावरण आहे, येतं का लक्षामध्ये. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. पृथ्वीचं तयार झालं सगळे सेलेस्टियल बॉडी वगैरे धूळ कण यांचं काय झालं ते माहिती आहे तुम्हाला. सोलार सिस्टीमची निर्मिती, त्याचे गॅलेक्सी बनल्या आणि त्याच्यामध्ये काय धुळेचे कण आले, परत काय ग्रॅव्हिटेशन आलं आणि त्या फोर्सनं एक काय पिंड बनलं, सेलेस्टियल बॉडी बनली, हेवनली बॉडी, अवकाशीय पिंड बनले, खगोलीय पिंड बनले, स्टार झाले, प्लॅनेट झाले आणि या गॅलेक्सी मधून मग आपण मानवाची निर्मिती झाली. मग पहिला मानव पाण्यामध्ये निर्माण झाला. आपल्या उत्क्रांतीमध्ये पाहिलेच की आपण हळूहळू स्टेज वाढत गेले त्याच्या. सॅपियन, होमोसॅपियन, निएंडरथल मानव,
रामापेतिकस आहे का लक्षामध्ये? मग असं थोडं उत्क्रांती इव्होल्युशन होत गेलं आणि आज जो सध्याचा मानव आहे, स्टायलिश मॅन, मॉडर्न मॅन, आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास आहे. मग त्यापासून निसर्ग आणि मानव यांची देवाणघेवाण चालू झाली. निसर्गावरती तो अवलंबून आहे आणि निसर्गाकडून अन्न खातोय, आहार असेल, सगळ्या गरजा निसर्ग भागवतोय त्याच्या. कपडे असतील, वस्त्र, अन्न, निवार याची गरज तिथूनच भागवलं. मग बरेचसे हत्यारं बनवायला चालू केलं त्यानं आणि त्याचं जीवन सुखकर सोयीस्कर बनण्यासाठी पर्यावरणानं त्याला मदत केली. आणि आपली काय, जसं काय म्हणतो आपण तुला, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, जसं पर्यावरण आपली गरज भागवतोय तसं आपण आपल्याकडे सुद्धा एक जबाबदारी आली आहे. आपला हक्क आहे का नाही हे पर्यावरणामध्ये राहण्याचा, स्वातंत्र्य आहे आपल्याला. पण स्वातंत्र्य म्हणते व्यभिचार आहे का? नाही. तर त्याच पद्धतीने जे पर्यावरण आपल्याला दिलंय त्याच पद्धतीने आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे इथं. आपण घरामध्ये राहतोय, मग आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे घराप्रती. खातोय 2 टाइम 4 टाइम, आपण सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे, त्यांच्या ऋणामधून मुक्त व्हा. तसं या पर्यावरणाच्या, या पृथ्वीच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. ते सांगितलं इथं. आपल्या गुणांच्या आधारावर त्यांनी निसर्गावर प्रभुत्व स्थापन केलं. बळी तोकांपिळी ज्यांची संख्या जास्त, अदर प्राण्यापेक्षा मानव काय श्रेष्ठ आहे, बुद्धिमत्ता जास्त आहे त्याला. मग त्यानं काय केलं, ताकदीनं तो कमीच आहे बाकीच्या प्राण्यापेक्षा. सिंह, वाघ, हत्ती याच्यापेक्षा कितीतरी कमी ताकद आहे, पण डोक्याची ताकद जास्त आहे. डोकं जास्त आहे, मग त्यानं त्याच्यावरती मात केलं. पिंजरे बनवलं त्यांना, काय करायला लागला, जेर बंद करायला लागला, तस्करी करायला लागला त्यांची, आणि निसर्गावरती मात केलं त्यानं. आणि एकीकडे मात केलं, पण निसर्ग सुद्धा काय काही वेळा प्रकोप दाखवतो आणि निसर्गापुढे सुद्धा माणसाचं काहीच चलत नाही. भरपूर मोठा भूकंप आहे, भूकंप रोखू शकणार का माणूस? नाही. पाऊस पडणं शक्य आहे का? पाठीमागे प्रयोग झाले कृत्रिम आर्टिफिशियल रेनफॉल करण्याचं. मग ते काय व्हायला लागलंय, ज्या पद्धतीने निसर्गाने पाऊस पाडतोय, कलेक्शन त्याचं कसं होणार आहे? आपण काय केलंय, सडा शिंपडायच्या बकेटमध्ये पाणी घेतलंय आणि सडा शिंपायला लागलेलो आहे काय मगामध्ये, त्या जगामध्ये घेऊन असं बरोबर पडणार आहे. आणि बकेट घेतलं आणि एकाच ठिकाणी टाकलं, ते सगळीकडे जाणार आहे का? त्याचं बरोबर डिस्ट्रीब्युशन होणार आहे का? तर ते निसर्गाकडे शक्ती आहे. तसे प्रयत्न झाले, अमेरिकेमध्ये झाले, भारतामध्ये सुद्धा केले गेले, सगळे विफल झाले. मग कुठंतरी लिमिट आहे, लिमिटेशन आहे स्कायला सुद्धा, मानवाला सुद्धा कुठंतरी मर्यादा हे त्यांना कळालं. आणि मग माणूस, नाहीतर काय माणूस सगळं करायला लागला होता, रोबोट बनवलं, पाऊस पडायला लागला, पण ते तितकंसं लिमिटेड झालं. मग त्याच्यामधून उलट काय झालं, निसर्गाचा ऱ्हासच व्हायला लागला. कारखाने उभे केले, मग ऍसिड रेन आलं त्याच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये. मग काय लोभीपणा वाढला, तर समस्या सुद्धा वाढत गेल्या माणसाच्या. सर, पर्यावरण संवर्धनाची गरज ते का म्हणायला लागली वैभवी?